पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अखेर ज्याची भीती होती तेच समोर आलं। मोठ्या आंदोलनानंतर हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस सुरू करण्यात आली। मात्र वाशिम यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्यासोबत जाऊन राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी हिंगोली मुंबई रेल्वे वाशिमपर्यंत विस्तारण्यात यावी अशी मागणी केली आहे। या प्रकरणी प्रहार टीव्हीनं सतत आवाज उठवला आणि हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस वाशिमपर्यंत विस्तारण्यात येऊ नये यासाठी बातम्यांची मालिका सुरू केली। परंतु खासदारांच्या या मागणीला प्रतिसाद देत तपास करण्याचं आश्वासन रेल्वे मंत्री यांनी दिल्यानंतर हिंगोलीमध्ये एकच खळबळ उडाली। हिंगोलीच्या रहिवाशांच्या अथक प्रयत्नांमुळे सुरू झालेली हिंगोली मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस वाशिमपर्यंत वाढवण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती मिळताच संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात तीव्र असंतोषाचे आवाज उठू लागले। 7 ऑगस्ट रोजी हिंगोली रेल्वे स्टेशनवरील रेल्वे स्टेशन मास्तर मार्फत हिंगोली जिल्हा रेल यात्री संघटनाच्या वतीनं दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना एक निवेदन पाठवण्यात आले। या निवेदनात म्हटलंय की जनशताब्दी ट्रेन मध्यरात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हिंगोली रेल्वे स्टेशनवर उभी असते आणि या 4 तासांमध्ये इंजिन पुढे मागे करून ट्रेन स्वच्छ केली जाते। वाशिम हिंगोलीपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। जनशताब्दी ट्रेनला हिंगोली ते वाशिम येण्या जाण्याचा प्रवास करण्यासाठी 2.5 तास लागतील। परिणामी ट्रेन वाशिम इथं फक्त 1.5 तास थांबेल। या 1.5 तासाच्या कालावधीत ट्रेनला देखभालीच्या समस्यांना सामोरं जावं लागेल। शिवाय गाड्या अनेकदा उशिरा येतात, ज्यामुळे त्यांच्या सुटण्याच्या वेळेला विलंब होतो। मध्यरात्री वाशिममध्ये प्रवाशांसाठी तिकीट खिडकी उघडणं अवघड होईल, त्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावे लागतील। जनशताब्दी ट्रेन वाशिममध्ये रात्री 1 वाजता पोहोचेल आणि पहाटे 3 वाजता सुटेल। मध्यरात्री प्रवाशांच्या सोयी अभावी ट्रेनमधून अपेक्षित महसूल न मिळाल्यानं रेल्वे विभागाला तोटा होईल। नांदेड कुर्ला मुंबई ट्रेन वाशिमच्या आधीपासूनच धावत असल्यामुळं आणि अकोला वाशिमच्या अगदी जवळ असल्यामुळं अकोल्याहून 60हून अधिक गाड्या धावतात, ज्याचा फायदा वाशिमला होतो। एक्सप्रेस गाड्यांना अकोल्यामार्गे मुंबईला पोहोचायला फक्त 8 तास लागतात, परंतु वाशिमहून पूर्णा मार्गे मुंबईला जाण्यासाठी 14 तास लागतील। त्यामुळे प्रवाशांना जनशताब्दीच्या आसन क्षमतेचा लाभ घेणं शक्य होणार नाही। याशिवाय वाशिमहून सुटणारी जनशताब्दी ट्रेन निरुपयोगी ठरणार असल्यानं तिचा विस्तार हिंगोलीच्या पुढे करू नये अशी विनंती करण्यात आली आहे। ट्रेनचा प्रवास वाढवल्यास हिंगोली रेल्वे स्टेशनवर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। या निवेदनावेळी राकेश भट्ट, बाबा घुगे, शोएब वासेसा, श्याम खंडेलवाल, श्याम सोळंके, सुनील पाठक, विजय गुंडेकर, सतीश राजुलवाल, राजेश बगडिया, प्रशांत गुप्ता, एस रियाज अली, प्रवीण पाडघन, केशव दुबे आणि मोठ्या संख्येनं रेल्वे प्रवासी उपस्थित होते।